नमस्कार मित्रांनो, मी कृष्णकांत गोरे. तर मित्रांनो लक्षात घ्या, मागच्या 2 दिवसाखाली पी-एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात एक योजना चालू केली एकनाथ शिंदे साहेबांनी. त्या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी योजना. तर नमो शेतकरी योजनेचे जे ₹2000 जे हा हप्ता होता, चौथा हप्ता, तो आपल्या अकाउंटवर आला असेलच, पण काही जणांच्या मित्रांनो आला नाही. याचं कारण काय तर तर मित्रांनो लक्षात घ्या, पी-एम किसान योजनेच्या धर्तीवरच ही नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्यात चालू केली शिंदे साहेबांनी. तर त्यात 86 लाख टोटल लाभार्थी होते. तेच टोटल 86 लाख लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी योजना चालू केली आणि त्यांच्या अकाउंटवर पैसे चालू झाले. आणि आणि काही जण अजून ॲक्टिव्ह चालूच आहेत. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना पण ते 2000 मिळत असतात. तर ही योजना आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, की 2 दिवसाखालचा जो हप्ता होता ₹2000 पण तो हप्ता काही जणांना आला नाही. याचं कारण असं आहे, की मित्रांनो काही जणांचे अकाउंट नंबर आणि आधार लिंक अकाउंट नंबर हे वेगवेगळे आहेत. काही जणांचे काही चुकीचे कागदपत्र लावल्यामुळं किंवा अनागोंदी कारभारामुळे काही जणांचे पैसे दुसऱ्या खात्याच्या अकाउंटवर गेलेले आहेत. असं पण ह्यात लक्षात आलेलं आहे. तर ह्यात आपण जर तफावत दिसले किंवा काही जणांच्या अकाउंटवर पैसे आले नसतील, तर त्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे, जवळच्या आपल्या तहसील कार्यालयात जायचं आहे, अर्ज द्यायचा आहे, आधार कार्ड द्यायचं आहे, अकाउंट नंबर द्यायचा आहे, सर्व डॉक्युमेंट द्यायचे आहेत आणि आपले आधार कार्ड आपले अकाउंट बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक आहे का नाही चेक करायचं आहे आणि त्यातलं बँक स्टेटमेंट बघायचं आहे आणि आपल्या अकाउंटवर नमो शेतकरी योजनेच्या हप्ते आतापर्यंत किती आले आहेत. तर आलेच नसतील तर ते सर्व सांगायचं आहे, त्या अर्जात नमूद करायचं आहे किती हप्ते आलेत काय नाही. आणि जर आले असतील तर नंतर कधी बंद पडले ते हप्ते, ती योजना, तर ह्याची पण माहिती त्या अर्जात नमूद करायचं आहे, जेणेकरून जे अधिकारी आहेत तहसीलमधले, जेणेकरून त्यांना ही तफावत तुमच्या अकाउंट नंबर आणि आधार लिंक नंतर चालू असलेला खातं, चालू असलेली योजना ही बंद कशी काय झाली ह्यांना पण त्यांना कळेल. तर अशी ही अपडेट आहे. आणि राहिली दुसरी अपडेट म्हणजे जे अनुदानाविषयी काही जण कमेंट करत आहेत, की सोयाबीन आणि कापूस अनुदानाविषयी माहिती द्या. तर मित्रांनो लक्षात घ्या, की कापूस आणि सोयाबीन अनुदानाविषयी फॉर्म भरणे चालू आहे कृषी कार्यालयात. तर ते लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला हेक्टरी ₹5000 लवकरात लवकर तुमच्या अकाउंटवर मिळून जातील. आणि अनुदानाविषयी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओत मी सगळं सांगितलेलं आहे, की अनुदानाचा फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील, तर ती माहिती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही अपडेट होती नमो शेतकरी सन्मान योजनेची. अजून जर कोणाला काय अडचण येत असेल, काही जणांच्या अकाउंटवर पैसे आले नसतील, तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी पर्याय रिप्लाय नक्की देईन. तोपर्यंत तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.